नमस्कार मित्रांनो, मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,000 पार। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,000 पार। पण असं काय घडणार आहे ब्राझीलमध्ये की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव भविष्यात 100% होणार 5,000 पार? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,000 पार। पण ब्राझीलमध्ये असं काय घडलंय की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव भविष्यात 100% होणार 5,000 पार? चला जाणून घेऊयात। बघा मित्रांनो, ब्राझील हा जगातील सर्वात मोठा सोयाबीनचा उत्पादक देश आहे। पण या वर्षी सोयाबीनला मिळालेला जो भाव आहे त्यामुळे तेथील कास्तकार बांधव अडचणीत आलाय आणि सोयाबीन कास्तकार बांधव विचार करतो की यंदाच्या वर्षी आपण सोयाबीन ऐवजी इतर पिकांची पेरणी करावी। लक्षात घ्या, तुम्हाला सगळं समजावून सांगतो की ब्राझीलमधील कास्तकार बांधवाची पेरणी ही सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या 3 महिन्यात होते। सध्याच्या कंडिशनला जर आपण बाजारभाव बघितला तर तो जवळपास $9.5 प्रति बुशेलच्या आसपास दिसत आहे आणि इथून आणखीन $1 जरी बाजारभाव वाढला तरी तेथील कास्तकार बांधवांना यापेक्षा जास्त नफा गव्हामध्ये, मक्यामध्ये मिळू शकतो। आणि याच्यामुळे तेथील कास्तकार बांधव विचार काय करतोय की आपण सोयाबीन या पिकाच्या ऐवजी जर या ठिकाणी गहू किंवा मका अथवा इतर पिकाला प्राधान्य दिलं तर आपल्याला नफा जास्त मिळू शकतो। आणि त्यामुळे ब्राझीलमधील कास्तकार बांधव जी सोयाबीनची शेती आहे म्हणजे पेरणी ती कमी करण्याची शक्यता आहे। आणि ब्राझीलमध्ये जर सोयाबीन लागवड कमी झाली तर लक्षात घ्या मित्रांनो, याचा प्रतिकूल परिणाम 100% होणार। आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की ब्राझीलमध्ये जर उत्पादन या ठिकाणी कमी झालं तर भविष्यात मागणी आणि पुरवठ्यात 100% तफावत निर्माण होणार आणि ही तफावत आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड तेजीसाठी नामी संधी राहणार। आणि या सर्व घटकांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी 100% 5,000 पार जाण्यासाठी अनुकूल व पोषक परिस्थिती निर्माण होऊ शकते। आता हे घडणार कधी तर लक्षात घ्या, आपल्याला डिसेंबरच्या पहिल्या 15 दिवसामध्ये संपूर्ण चित्र स्पष्ट होताना दिसेल आणि त्यानंतर डिसेंबर एंडिंगला किंवा जानेवारीपर्यंत याचे परिणाम दिसतील। त्यामुळे ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारात आता सोयाबीनचा बाजारभाव 5,000 झाला तर आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं मत आहे। तुमचं याबद्दल काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।